संकेत, नॉन स्ट्राइक एंडला संकेत मान्य, स्ट्राइक एंडला सुरंजन. गोलंदाजी मार्क वरती अमित. एक षटकाचा पॉवर प्ले आहे, 1 ओव्हर पॉवर प्ले, 4 ओव्हर 4 बॉलर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू क्वार्टर फायनलचा, शेवटचा सामना आजच्या दिवसभरातला. सुरंजन का पहिला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला, एक जोरदार टोला, चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. तुम्हाला फक्त आता डीजे या मॅच मध्ये मी वेळ कमी देणार आहे, कारण मॅच आपल्याला पटपट उरकायची. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दिवसभरामध्ये तुम्हाला मी अजिबात त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु ही मॅच आपल्याला. ओ सुरंजन परत चेंडू हायमध्ये खेळलाय, फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. ओ सुंदर फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग केली गेली. 2 धावांवरती समाधान मानू लागते. थ्रो चांगला येतोय. अतुलदादा कोकाटे आपल्या समेत आहेत. तसं पाहिलं तर ते मान गावामध्ये त्या ठिकाणी हिंजोडीमध्ये राहतात, त्यांचं मूळ गाव तिकडे आहे, परंतु मान मधल्या युवकांबरोबर त्यांचं एक कनेक्शन, मैत्रीचं कनेक्शन जोडलं गेलंय. एक डायरेक्ट दिल टू दिल कनेक्शन जोडलं गेलंय आणि त्यामुळे इथे जे काही काम पडेल आपल्या स्पर्धेमध्ये ते करण्याचा प्रयत्न करतात. अतुलदादांचं खूप खूप कौतुक आहे, खूप खूप आभार आहे. आणि त्यांचा मैत्रीचा हा धागा दिवसेंदिवस अजून घट्ट होत जाईल मानच्या आमच्या युवकांशी, अशी मी अपेक्षा करतो. 6 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ संपलाय, 4 षटकांचा खेळ आहे. क्वार्टर फायनल, तळेगाव विरुद्ध तळेगाव. ओहो काय बॉल टाकलाय, अप्रतिम बॉलिंग, कमबॅक चांगला आहे, अप्रतिम बॉलिंग. पहिल्या 2 चेंडूवरती सुरंजनने हात मोकळे केले, या चेंडूवरती हात मोकळा करू दिला नाही. 6 धावा धावफलकावरती. एका बाजूने विशाल भाऊ आयर स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव क्षेत्ररक्षण करतोय, तर दुसऱ्या बाजूने युनायटेड स्पोर्ट्स क्लब तळेगाव स्टेशन संघ फलंदाजी करतोय. यावेळी चेंडू ऑन साइडला खेळलाय, फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. एक धाव पडून पूर्ण केली गेली. दुसरा घेण्याचा प्रयत्न, परंतु सुरंजनला त्या ठिकाणी संकेतनं थांबवलंय. एका धावेवरती समाधान मानू लागेल. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. माझे स्कोरर मित्र कळवत आहेत तब्बल 7 धावा धावफलकावरती आहेत. निलेश अण्णा मोहिते यांनी हे घडवलेले तरुण युवक आहेत, जे क्रिक हिरो स्कोरिंगच्या माध्यमातून सर्वदूर आपलं नाव कमवत आहेत. मला एकदा अशीच अडचण निर्माण झाली. निलेश अण्णांना फक्त मी एक फोन केला, इथून जवळपास 150-200 किलोमीटर स्कोरिंगला जायचं होतं, आणि आदल्या दिवशी त्यांना मी फोन केला. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता ते मैदानावरती हजर होते. स्पर्धा होती RPL अर्थात रांदे प्रीमियर लीग, मुक्काम पोस्ट रांदे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर, ही ती स्पर्धा होती. आणि संपूर्ण स्कोरिंग केलं. स्पर्धेच्या आयोजकांनी मला काय सांगितलं या चेंडू नंतर मी तुम्हाला सांगेल. हा चेंडू ऑफ साइडला त्या ठिकाणी खेळला गेला, फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. हलकीची चुका तुम्हाला मागात ठरत जातील. स्पर्धा पार पडली आणि मला त्यानंतर स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रवीण साबळे सर यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं, सर स्कोरर तुम्ही फार कडक दिला होता, याच्यावरनं तुम्ही सर्व काही समजून जा. त्यांनी आम्हाला काहीच प्रॉब्लेम येऊन दिला नाही, कारण प्रीमियर लीग स्पर्धेला स्कोररचं महत्त्व दुपटीनं वाढतं, कारण नेट रन रेट आणि बाकीच्या सर्व गोष्टी असतात, तिथे फार चाणक्य स्कोरिंग करावी लागते. 8 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. यावेळी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, मागाची थोडीशी चूक झाली होती. याचबरोबर नक्कीच अप्रतिम बॉलिंग टाकले तुम्ही. पहिल्या ओव्हरमध्ये पटकन, मला वाटतं 3-3.5 मिनिटांमध्ये षटक संपला असेल. हेच सहकार्य ठेवा, कारण नंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. षटक क्रमांक 1 संपलाय. 9 धावा धावफलकावरती. पटपट फिल्डिंग लावा. पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्ले फक्त 1 ओव्हर आहे, 4 बॉलर तुम्हाला वापरायला लागतील. पहिली ओव्हर मला वाटतं 3-3.5 मिनिटातच संपलेली आहे. अतिशय जबरदस्त काम राज सायलू सरांनी सांगितले. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला संपवणं गरजेचं आहे एक इनिंग, जेणेकरून दुसरी इनिंग आपल्याला प्रकाश असताना खेळता येईल. क्वार्टर फायनलचा सामना रंगलाय. गोलंदाजी मार्कवरती तानाजी येतात, तानाजी काकडे. पाहूया आपण. पहिल्या दिवशी आपण पाहतोय मान आणि वाळेन, दुसरा दिवशीचा क्वार्टर फायनल सामना बाकी आहे. पहिल्या दिवशी हरिभाऊ पाडळेंचा म्हाळुंगे पाडळे विरुद्ध पिरंगुट तनुज पवळे हा सामना बाकी आहे. तर काल आपण पाहिलंय भुगाव विरुद्ध बावधना सामना कालचा बाकी आहे. ओ स्वरंजन चेंडू पार दूर खेळलाय. 6 धावा. हा बॅट्समन फक्त षटकार मारला बनलाय असं मला वाटतं कधी कधी. सकाळपासून ज्या प्रकारची बॅटिंग स्वरंजनची पाहतोय, तो षटकाराचीच भाषा फक्त बोलतोय.
फुलटॉस चेंडू होता, परत भिरकावलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं, यावेळेस मागापेक्षाही लांब. पॉवरफुल षटकार. पॉवर प्ले संपला त्यामुळे जुना चेंडू टाका. जुना 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 कारण आता पॉवर प्ले फक्त एकच ओव्हर आहे. आलाय चेंडू सर, फक्त चेक करून घ्या बाकी काय नाही. दादा पंचांकडे तो चेंडू देऊन ठेवा. अमोलदादा बोडके यांच्याकडनं सलग 3 षटकारासाठी 1000 रुपयांचं बक्षीस येत आहे. अमोलदादांनी सांगितलंय सलग 3 षटकार मारा, 1000 रुपये रोख घेऊन जा. 2 षटकार तर मारलेत. जय मैदानाच्या आतमध्ये सलग 2 षटकार मारलेत. पाहूया सलग 3रा षटकार येतोय का. चेंडू तो जमा करून घ्या, तो साफ करून घ्या. तो चेंडू मला थोडासा पलीकडे शेतामध्ये गेल्यामुळे भिजलाय. मला वाटतं तिथे सुरंजन गायकवाडवरती दबाव आणण्यासाठी शॉर्ट लेग फिल्डर उभा केला गेलाय. परंतु शॉर्ट लेग फिल्डरनं मला वाटतं नक्कीच राज सायलू सर जे सांगतात ते फार महत्त्वाचं आहे. तुम्ही ॲबडॉमिनल गार्ड घालून खेळणं गरजेचं आहे तिथे त्या पोझिशनवरती. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळलाय. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. एकदा पळून पूर्ण केली. सलग 3 षटकारांचं बक्षीस नक्की त्या ठिकाणी थांबलंय. सुंदर थ्रो, अप्रतिम थ्रो आला डीपमधनं. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. तब्बल 22 धावा धावफलकावरती आहेत. सूर्य मावळतीकडे झुकलाय. सूर्याची सोनेरी किरण मैदानावरती आलेले आहेत. काही वेळानं मैदानावरती साम्राज्य अंधाराचं येईल, परंतु त्या अंधाराच्या अगोदर तुम्हाला विजयाचा दिवा पेटवावा लागेल. तो पेटवणार कोण. आता टायगर यांना प्रश्न असेल सपोर्ट नक्की करायचा कोणाचा. दोन्ही तळेगावचे संघ आहे. फक्त एक संघ तळेगावचा जिंकणारे फिक्स आहे. ओ मंकडिंगचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. सकाळीच विषय काढला होता मंकडिंगचा मी. काय सुंदर डोकं लावले तानाजीनं. स्वरंजनला मंकडिंग केले. बाद असेल तो. 1947 साली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरती गेला होता आणि तिथे एका बॅट्समनला विनू मंकड यांनी मंकडिंग केलं आणि तेव्हापासून क्रिकेटमध्ये मंकडिंगच्या रूपामध्ये ही कामगिरी सुरू झाली. मला वाटतं जबरदस्त बॅटिंग तो करत होता तानाजी. नजर पहा किती सुंदर होती. मी तुम्हाला ते वाक्य कायम सांगत असतो. आयुष्यामध्ये डोळे जन्मजात मिळतात, आयुष्यात कमवायची असते ती नजर, आणि ती नजर तानाजी यांनी कमवलेली आहे. किती सुंदर विकेट त्यांनी घेतली पहा. खालच्या खालीच गायब करून टाकला बॅट्समन. बॉल राज सर बॉल काउंट की कसं काय. बॉल काउंट नाही. धन्यवाद. बॉल काउंट नसतोच, परंतु एकदा अंपायरना विचारलेलं सोयीस्कर असतं. परत आपल्यामुळं तरी काही परत मॅचमध्ये गोंधळ नको. नक्कीच तिकडे फिल्डरनी काळजी घ्या. सिली पॉइंटला आता फिल्डर लावला गेलाय. ओहो क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. पहा दबाव किती पटकन वाढलाय. चला बॅट्समन पटपट यायचंय. तळेगाव स्टेशन युनायटेड क्रिकेट क्लब बॅट्समन पटपट यायचंय. विनंती आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 2 बाद 22 धावा. तुम्ही सुद्धा समोर संघाला सहकार्य करायचंय, कारण त्यांना आपण 2 मिनिटाच्या आतमध्ये परत मॅच खेळायला आपण लावतोय. त्यांची दुसऱ्या राऊंडची मॅच संपायच्या आतमध्ये 2च मिनिटं झाले परत ते मैदानात आलेत. नवीन फलंदाज मैदानावरती उतरतायत. आता खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहेच, परंतु त्याचबरोबर PSI संदीप गाडीलकर ही त्यांची दुसरी ओळख आहे. मैदानावरती ते फलंदाजीला उतरतायत. धावफलकावरती आपण पाहतोय संदीप गाडीलकर नवीन बॅट्समन मैदानावरती असतील. पृथ्वी आणि संदीप या जोडीवरती फार मोठी जबाबदारी असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर धावफलकावरती धावा आहेत त्या 2 बाद 22 धावा धावफलकावरती आहेत. संदीप एका तगड्या बॉलरचा सामना करायचा आहे. जो दबाव टाकण्यासाठी फिल्डर ठेवलाय ती मला वाटतं व्यूहरचना किंवा रणनीती या ठिकाणी विशाल भाऊ आयर स्पोर्ट फाउंडेशनसाठी थोडीशी परिणामकारक ठरते. कारण त्यामुळे बॅट्समनवर 2 बॅट्समन त्यांना आउट होण्याचं तरी कारण नक्कीच यश त्यांना भेटलेलं आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 2 बाद 22 धावा. विशाल भाऊ आयर स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव विरुद्ध युनायटेड क्रिकेट क्लब तळेगाव स्टेशन सामना सुरू आहे. ओ संदीप यांचा हा फटका. चेंडू ऑन साईडला गेलाय. 1 धाव पळून पूर्ण केली गेली. चेंडूने दिशा बदलली. दुसरी धाव पळून पूर्ण केली गेली. पाव्या तिसरी पूर्ण होईल का. आणि इथे आपण पाहतोय तिसरी धाव पळून पूर्ण केली गेली. 3 धावांनी धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. संदीप गाडीलकर सर मात्र पृथ्वीला त्या ठिकाणी नक्कीच कॉम्प्लिमेंट देतात टाळे वाजून, कारण त्यांना माहिती आहे 3ऱ्या धावेसाठी पृथ्वीचा कॉल फार महत्वाचा होता. षटक क्रमांक 2 मैदानात सुरू आहे. 2 बाद 25 धावा धावफलकावरती आहेत. तळेगावचे दोन्ही संघ एकमेकांची ताकद आजमावत आहेत. पाहूया तानाजी एक हुशार बॉलर आहेत. समोर एक हुशार बॅट्समन आहे पृथ्वीराज गायकवाड. हो इथे प्रचंड मोठा फटकाण्याचा प्रयत्न होता पृथ्वीराजचा. त्याची ही खासियत आहे.
लेग बायचे पंच करतायत आणि याच बरोबर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 बाद 25 धावा धावफलकावरती आहेत. हे षटक 26 धावा माफ करा धावफलकावरती आहेत. 2 षटकानंतर 2 बाद 26. ही ओव्हर सुद्धा 3 मिनिटांमध्ये संपली. चला पटपट खेळा. तुम्हाला नंतर बॅटिंग करायची आहे मित्रांनो. तळेगाव आपल्याला काळजी घ्या तुम्ही मित्रांनो. विशाल भाऊ आयर स्पोर्ट फाउंडेशन नंतर तुम्हाला बॅटिंग करायची 4 ओव्हर. त्यामुळे तुम्ही जेवढा वेळ वाचवाल तेवढा वेळ तुम्हाला पुढे फायद्यात पडेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 बाद 26 धावा धावफलकावरती आहेत. पाहूया मैदानाच्या आतमध्ये काय होत आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संजू गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. त्यांच्या टी शर्टवर एकदम खाली नाव लिहिलंय परंतु ते त्या ठिकाणी आलंय. अजून त्या ठिकाणी पाहतोय माझं आता 43 वर्ष चालू आहे वय परंतु अजून चष्म्याची गरज आतापर्यंत तरी नाही. भविष्य काळात सांगू शकत नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 बाद 26 धावा धावफलकावरती आहेत. परत गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. राईट आर्म मोर द विकेट. समोर आहे पृथ्वीराज. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बरोबर कॅप मध्ये तो गेलाय. फिल्डर फार दूरवरती आहे आणि चेंडूनं सीमारेषा ओलांडली. बहुतेक 4 धावांचा इशारा. अमोलदादा बोडके यांच्याकडनं सलग 3 षटकाराला 501 रुपयांचं बक्षीस आहे. पाहूया सुरंजनला मगाशी संधी होती. इथे पृथ्वीराज आणि संदीप गाडीलकर सर त्यांच्याकडे ताकद आहे फटके मोठे खेळण्याची परंतु समोर बॉलर सुद्धा तेवढेच हुशार आहेत. सहजासहजी ते तुम्हाला फटके मारू देणार नाहीत. धावफलक आपण पाहतोय 2 बाद 30 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. हो चेंडू किती सुंदर फटका खेळलाय पहा लॉंग आपला. फिल्डर चेंडूच्या मागे येतो. एक धाव पडून पूर्ण केली गेली. सुंदर कॉल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 2 बाद 31 धावा धावफलकावरती आहेत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये PSI पदावरती या ठिकाणी राष्ट्राची देशाची सेवा करत असताना संदीप गाडीलकर सरांनी क्रिकेटचं प्रेम कधीच कमी होऊ दिलं नाही. सदरक्षण आहे खल निग्रह आहे हे वाक्य आयुष्याशी जोडलं गेलंय. तरी सुद्धा क्रिकेटच्या मैदानावरती आजही ते धडाकेबाज खेळ करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पाहूया धावफलकावर धावा आहेत त्या 2 बाद 31. षटक क्रमांक 3 मैदानात सुरू असताना जोरकस फटकण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा हलकासा बाहेर येतोय. धावफलकावरती कुठल्या प्रकारे वाढवणार नाही. निर्धाव चेंडू स्कोअर कार्डवरती लिहिला जाईल. 2 बाद 31 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मैदानावरती परत येदा. नक्कीच त्या ठिकाणी फिल्डरनं काळजी घेऊन उभं राहायचंय. ही फक्त सगळ्यांची अपेक्षा आहे. 2 बाद 31. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल. ओहो प्रचंड मोठा अपील. पंचांचा नकार. सलग 2 चेंडू डॉट. अप्रतिम बॉलिंग संजय जोरी यांची मैदानाच्या आतमध्ये. 2.4 षटकांचा खेळ संपलाय. 2 बाद 31 धावा धावफलकावरती आहेत. पाहूया पुढच्या काही चेंडूंवरती काय होतंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र फटका हवेत गेलाय. फिल्डर चेंडूच्या खाली येतोय आणि झेल सुटलाय. 2 धावा दरम्यान पडून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी प्रयत्न सुरेख होते. मारला सूर उडाला धूर आपण मैदानामध्ये पाहिला परंतु झेल सुटला गेला हे आपल्याला मान्य करावं लागेल. परंतु झेल घेण्याचा केला गेलेला प्रयत्न आयुष्यामध्ये तुमची प्रयत्नांची उंची मोठी असल्याशिवाय यश तुम्हाला मिळू शकत नाही. तुम्हाला भरभक्कम यश जर मिळवायचं असेल तर प्रयत्नांची उंची फार मोठी असावी लागते. 2 बाद 33 धावा धावफलकावरती आहेत. घरात बसून तुम्हाला कोण काय आणू देणार नाही. तुम्हाला बाहेर पडून मेहनत करावीच लागेल. 2 बाद 33 धावा. पाहूया पुढचा चेंडू. संदीप गाडीलकर या फटक्यांसाठी ते प्रसिद्ध आहेत. डीप स्क्वेअर लेगला एक बाहुबली षटकार 6 धावा. या फटक्यांसाठी ते प्रसिद्ध आहेत. बाहेरनं आवाज आला मास्तर काय शॉट आहे पा म्हणजे त्यांचे सहकारी काय त्यांना नक्कीच मास्तर या नावानं सुद्धा टोपण वगैरे ओळखतात. चला पटपट खेळा. धावफलक पुढे 39 धावा 3 षटकानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 चेंडू डॉट गेले पण संदीप यांनी आपलं चित्त ढळू दिलं नाही. आपली मानसिकता मेंटली ते व्हायबल झाले नाहीत आणि बरोबर या चेंडूची ते वाट पाहत होते. मी तुम्हाला सांगितलं होतं त्यांच्या बॅटमध्ये चेंडू यायला लागले. आमच्या परिसरामध्ये सर्वात लांब षटकार मारणारे बॅट्समन म्हणून त्यांची ओळख आहे. इथे ते मला वाटतं गुन्हेगारांना जेरबंद करतात तिकडे बेडे ठोकतात. तिथे सुद्धा लांब लांबचे गुन्हेगार त्यांच्या हातातून सटकू शकत नाहीत. असा प्रकारचा सोप्पा चेंडू तर ते बॉन्डलाईनच्या बाहेर कधी फेकून देऊ शकतात. धावफलकावरती आपण पाहिलंय 2 बाद 39 धावा धावफलकावरती. कोरोना काळामध्ये संदीप सरांनी तळेगाव मधले केलेल्या कामाची दखल महाराष्ट्र शासनाने सुद्धा घेतली. त्यांना गौरवान्वित करण्यात आलं होतं.
तळेगाव म्हणजे शिस्तबद्ध वातावरण त्यांनी ठेवलं कोरोनाच्या पीक पॉईंटमध्ये, त्याबद्दल PSI संदीप गाडीकर सरांना महाराष्ट्र शासनानं फार मोठा गौरव त्यांचा केला होता. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सुंदर क्रिकेटचा खेळ रंगलाय. गोलंदाजी मार्कवरती पाहूया कोण येत आहे. प्रणव भेगडे एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे प्रणव या मॅचमध्ये, कारण बॅटिंग आणि बॉलिंग. चला चला पटपट खेळा मित्रांनो, पटपट खेळा विनंती आहे, कारण तुम्हाला नंतर बॅटिंग करायचे आणि आमची सर्वांची इच्छा आहे की त्या ठिकाणी दिवस मावळण्या अगोदर मॅच व्हावी. पृथ्वीराजचा झेल टिपला गेलाय आणि पहिल्या चेंडूवरती तो बाद होतोय. बॅट्समन थोडंसं धावत पडत या, कारण समोरच्या टीमला सुद्धा आपण त्या ठिकाणी ते आपल्याला सहकार्य करतायत, कारण त्यांची मॅच संपली. त्यांचे निम्मे खेळाडू बॉन्ड लाईनच्या आतमध्ये असतानाच पुढच्या मॅचचा आपण टॉस उडवला. एवढं सहकार्य त्यांनी केलं आपल्याला. आपण सुद्धा पटपट आतमध्ये येऊन त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. नवीन बॅट्समन सोमनाथ साळुंखे नवीन बॅट्समन मैदानावरती उतरत आहेत. धावफलकावरती धाव आहेत 3 बाद 39. शेवटचे 5 चेंडू पहिल्या इनिंग मधले बाकी आहेत. पाहूया काय होतंय मैदानामध्ये. थोडंसं गार वातावरण मैदानावरती तयार होण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्या गार वातावरणामध्ये आग लावण्याचं काम पाहूया. गोलंदाज करतात की फलंदाज. एक सुंदर विकेट प्रणवनं आपल्या पहिल्या चेंडूवरती घेतले. प्रणव भेगडे गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत. विशाल भाऊ आयर स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव संघाकडनं ते मैदानावरती उतरलेत. पाहूया पुढचा चेंडू कसा टाकतायत. हा चेंडू ऑफ साईडला खेळलाय. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. एक धाव पडून पूर्ण केली गेली, परंतु मला वाटतं संदीप सरांनी बहुतेक तिथे कॉल दिलाय, कारण त्यांना माहिती आहे पुढचे मला काही चेंडू मोठे फटके खेळावेच लागणार आहेत. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती आहेत. 40 धावा धावफलकावरती. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रणव. पहिले 2 चेंडू प्रणवनं अप्रतिम बॉलिंग केले. दिवसभरामध्ये प्रणवनं अप्रतिम बॉलिंग केले. पाहूया इथे संदीप गाडीकर सरांसमोर तो कशा प्रकारची चेंडू घेऊन येईल. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार होणारे बदल. गलीतला फिल्डर काढून पॉइंटला सरकवलाय. ऑफ साईडला 3 फिल्डर सर्कलच्या आतमध्ये आहेत. हा फटका त्या ठिकाणी खेळा. ऑफ साईडला एक धाव, ऑन साईडला एक धाव पडून पूर्ण केली गेली आणि आपण पाहतोय त्या एका धावेवरती समाधान मानावं लागेल. सुंदर फिल्डिंग, सुंदर थ्रो. पहिल्या 3 चेंडूवरती फक्त 2 धावा दिलेत प्रणव भेगडेनं. अप्रतिम बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. 41 धावा धावफलकावरती आहेत. युनायटेड संघ आपण तयार राहायचंय. सामना संपल्याने पळत तुम्ही आतमध्ये आले पाहिजे सर्व फिल्डर. पहिली इनिंग संपल्याबरोबर धावफलकावरती आपण पाहतोय 3 बाद 41. हा फटका ऑन साइडला खेळलाय. एक बहारदार षटकार. 6 धावा. ज्या फटक्याची गरज होती तो फटका येतोय. 6 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. 47 धावा धावफलकावरती आहेत. 47 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती सुरू आहे ते 4थं अंतिम षटक पहिल्या इनिंगचं. परत एकदा प्रणव पुढचा चेंडू घेऊन येतोय. पाहूया काय होईल या मॅचमध्ये. हा सामना थांबायला तयार नाही. फुलटॉस चेंडू होता. पायांचा वेध घेतला. एक धाव पडून पूर्ण केली गेली. दुसरी धाव पडून पूर्ण केली गेली. पाहूया तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा इथे पडून पूर्ण होते का पाहूया आपण. नक्कीच होणार नाही. 2 धावांवर समाधान मानावं लागेल. चला बॅट्समन पळत आहे आतमध्ये. बॅट्समन पळत यायचंय, चालत नाही यायचं. लेग बायचा इशारा. चालत यायचंच नाही, पळत यायचंय, कारण पुढच्या टीमला सुद्धा आपण त्यांचा वेळ त्यांना वाचवणं गरजेचं आहे. त्यांना अजून बॅटिंग करायची. आपल्या मित्रांना 4 ओव्हर. मॅच कुणी जिंकू द्या, प्रेक्षक फक्त थरार पाहायला मैदानावरती येतात. धावफलकावरती आपण पाहतोय 4 बाद 49 धावा धावफलकावरती. बॅट्समनचं नाव कृपया कळवा. शंभू नवीन बॅट्समन मैदानावरती येतोय. शंभू म्हटलं की शंभू राजांची आठवण येते. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी महाप्रतापी एक ही शंभू राजा था, मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, हे दुनिया में दूजा ऐसा जैसा शंभू राजा था. असं वाक्य आपण अनेक वेळा ऐकलेत. शंभू गोलंदाज त्या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती येतोय. पाहूया प्रणव. शेवटचे काही चेंडू शिल्लक असावेत आणि संदीप गाडीलकर सरांनी हा मारलाय चेंडू ऑन साइडला. एक धाव पडून पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावपळ पळापळ सुरू आहे. थ्रो पहा किती सुंदर आला होता. विकेट किपरनं केलेली चूक आणि इथे ओहो फलंदाज बाद. 2 धावा पडून पूर्ण केल्या गेल्या. तिसरा फलंदाज बाद झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 51 धावा धावफलकावरती आहेत. 52 धावांची गरज आहे 4 ओव्हरमध्ये. विशाल भाऊ आयर स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव संघाला. सरर होलिका जले शत्रु राहु में
6 जवळपास झाले, 6 वाजता बरोबर दिवस मावळतो. 15 ते 20 मिनिटांमध्ये आपल्याला सामना संपणं गरजेचं आहे. सुंदर बॅटिंग केली संदीप गाडीलकर सरांनी, त्यांना सुंदर साथ इतर बॅट्समननी नक्कीच दिली. एक षटकाराच्या माध्यमातून त्यांनी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी धावफलक पुढे नेला. शेवटचे 24 चेंडू आता दुसऱ्या इनिंग मधले बाकी आहेत. चला मित्रांनो, विशाल भाऊ आहेर स्पोर्ट फाउंडेशन, गणपती बाप्पा मोर्याचा आवाज आलाय. गणपती बाप्पा मोर्या, सदानंदाचा येळकोट, ही अशी वाक्य तुम्हाला अनेक वेळा ऐकायला मिळतील. हर हर महादेव हे वाक्य तर छत्रपती शिवरायांच्या काळापासून आपण ऐकत आलोय. हर हर महादेव म्हणत मावळे ज्या वेळेस सुलतानी ताकदींवरती तुटून पडायचे आणि मोठे मोठे विजय त्या ठिकाणी मिळवलेले आहेत. हर हर महादेव ही घोषणा म्हणजे आपला सर्वांचा आत्मा आहे. धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल धावा आहेत त्या 51-52 धावांची गरज आहे. बरोबर ना जयेश? 52 धावांची गरज आहे. मी चुकलं तर सांगा, कारण मी चुकू शकेल, मीही माणूसच आहे. जो चुका करतो तो मनुष्य, केलेली चूक मान्य करतो तो महान मनुष्य, आणि केलेली चूक सुधारतो त्याला देव मनुष्य असं म्हटलं जातं. मला वाटतं विधभर सूर्यदेवता फक्त त्या डोंगराच्या वरती आहे. तो पूर्ण जाऊन सूर्याचा अस्त होईपर्यंत आपल्याला इथे मॅच संपणं गरजेचं आहे. एका बाजूनं तानाजी असतील मला वाटतं, आणि तानाजी काकडे एका बाजूनं, दुसऱ्या बाजूनं नितीन धोत्रे. 24 चेंडू 52 धावांची गरज, म्हणजे बरोबर 13 धावा प्रत्येक ओव्हरला बनवायच्या. 13 चौक 52. आमचे गुरुवर्य चित्रमदास चौधरी नेहमी सांगायचे, जगात ज्याला कळतात आकडे त्याचं कुणीही करू शकत नाही काय वाकडे. आता आकडे ते नाहीत, नाही तर विरवांना म्हणतील नक्की सर काय सांगतात. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 24 आणि 52 धावांची गरज आहे. एक हरफन मौला, हर हुन्नरी व्यक्तिमत्व विरवांना. कॅमेरावर बसा म्हटलं कॅमेरावर बसणार, वायर जोडा म्हटलं की वायर जोडणार, पाणी घेऊन या म्हटलं की पाणी घेऊन येणार, नाश्ता घेऊन या म्हटलं की नाश्ता आणणार. त्या ठिकाणी वरती ती छत्री वाकडे वर खाली करायचं म्हटलं तर वर छत्री वर खाली त्या इंटरनेटची करणार. म्हणजे काय नाही केलं त्यांनी या 4 दिवसामध्ये. संध्याकाळी रात्री मला वाटतं तुम्ही झोपारीकडे असं त्यावेळेस काय होतं तेही मला माहीत नाही. नक्की धावफलकावरती आपण पाहतोय शेवटचे 24 चेंडू 53 धावांची 52 धावांची गरज आहे प्रत्येक षटकानंतर 13. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. युवा नेते अमोलदादा बोडके 501 रुपये सलग 3 षटकारला. ओ, जे मगाशी तानाजीनं केलं इथं हनुमंत ते पहिल्या चेंडूवर करायचा प्रयत्न केला आणि तिकडे बॅट्समन हसतोय, त्याला माहिती आहे काय होऊ शकलं असतं. चला पटपट खेळूया. हनुमंत, शेखावत गोलंदाजी मार्कवर सज्ज, लेफ्ट आर्म मोर द विकेटचा मारा. 52 धावांची गरज आहे. फुलटॉस चेंडू होता, मला वाटतं लेग बिफोर विकेटचा निर्णय आपल्याकडे बहुतेक नसावा, त्यामुळे पंचाने लेग बायचा इशारा दिलाय. कारण तसं पाहिलं तर तो नियम पाहिजे होता, पण आपल्या इकडचे बॅट्समन मान्यच करत नाहीत मी LBW आउट आहे म्हणून. ते कधीतरी सांगतात बॅटला बॉल लागलाय, कधी सांगतात तो मी लेग साईडच्या बाहेर होतो, कधी सांगतात मी ऑफ साईडच्या बाहेर होतो, कधी सांगतात सर तुम्ही हे चुकीचंच दिलंय, हे वाईटच आहे, हे खराबच आहे. मग तो नियम ठेवता येत नाही आपल्याला. हळूहळू क्रिकेट पुढे जाईल. सगळे नियम ठेवले पाहिजेत. तुम्ही जर खाली रायगड जिल्ह्यात उतरलात, तिकडे तुम्ही जर क्रिकेट पाहायला गेले 4-5 वर्ष मी तिकडे जातो, सगळे नियम वापरले जातात. ओ काय फटका खेळलाय, जबरदस्त फटका, आणि चेंडू सीमा पार, एक सुंदर चौकार. काय बॅटिंग केली या चेंडूवरती, जबरदस्त बॅटिंग आहे. पाहताना डोळ्यांची पारणे फिटली हा फटका पाहताना. बरोबर बॅटच्या रिव्हर्स स्वीप अनेक वेळा मिस टाइम जातो. हा मिडल ऑफ द बॅट फटका होता. मला वाटतं पंच सर्वात सुदैवी माणूस असतील, सर्वात की त्यांना एवढ्या जवळून मॅच पाहायला मिळते. आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना ती 60-70 यार्डच्या बाहेरून पाहावी लागते, परंतु पंच सर्वात सुखी माणसं बाकीच्यांच्या नजरेमध्ये. जया मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू. ओ यावेळेस ऑन साईडला खेळलाय, फिल्डर संकेत चेंडूच्या मागे येतोय. एक धाव पडून पूर्ण केली गेली. सुंदर फिल्डिंग संकेतची. थ्रो आलाय परंतु थोडासा उशिरानं. चेंडू स्टंपला पहिल्या प्रयत्नात लागलाच नाही, दुसऱ्या प्रयत्नात पाय स्टंपला लागला. पंचांना बरोबर सर्व काही माहीत होतं. पंचांबद्दल जर म्हणायचं तर थँकलेस जॉब. अंपायरिंग इज अ थँकलेस जॉब. पंचांनी तुम्ही चांगले अंपायरिंग केली असं कधी म्हटलं नाही, हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. पंच हा डॉन ब्रॅडमन आपल्या पुस्तकामध्ये उल्लेख करतात, पंच म्हणजे दुर्दैवी सभ्यग्रस्त. ओ हा चेंडू सुरेख होता, चांगलं कमबॅक, चांगला बॉल टाकलाय हनुमंतनं ओळखलं, चेंडू जोरदार टाकलं तर तो बरोबर बॅटमध्ये घेतोय. या चेंडूवरती बोटं फिरवली आणि फलंदाजाला शांत खेळण्यास भाग पाडलं. बिनबाद 7 धावा धावफलकावरती आहेत. आतमध्ये नाही येत. सगळ्या मैदानात
त्यांची पाणी चालू करायची वेळ झालेली आहे नाही का, ते त्यांच्या टायमिंगशी बांधलेली आहे. आपली मॅच थोडीशी पुढे गेले, हरकत नाही. जय मैदानाच्या आतमध्ये. ओ सुंदर आला लंग द कार्पेट, जमिनीला अगदी घासत पुसत चाटत चेंडू बाहेर गेला, तिकडे जा गेला होता, त्यावरती घेतल्या गेल्या 2. ओ इथे चांगलं बॅकअप होतं, 2 फिल्डरला बॅकअप करावं लागलं. धावफलक पुढे गेलाय, 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानात सुरू असताना तुम्ही पाहताय मानदेवी क्रिकेट क्लब मान, संपूर्ण मान ग्रामस्थ क्रीडाप्रेमी मान यांच्या वतीनं आयोजित केली क्रिकेटची स्पर्धा. मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचं एक बहारदार नियोजन, मानदेवी चषक 2020. ओ चेंडू सोडून दिलाय, परंतु तुम्ही असा चेंडू चित्रेकाने तुम्ही सोडून दिला तर इथे हलकं अपील, पंचांचा नकार, बऱ्याचशा काही घटना घडामोडी. मला वाटतं पंचांशी काहीतरी चर्चा मसलत नक्कीच खेळाडू करतील. रिव्हर्स स्वीप खेळण्यासाठी तुम्ही उलटे फिरले आणि तुम्ही जर चेंडू सोडून दिला तर मी तुम्हाला वाईट देऊ शकत नाही किंवा आम्ही तुम्हाला वाईट देऊ शकत नाही, असं बहुतेक पंचांनी निर्णय. चला पटपट 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 पटपट. संदीप सर आपल्या खेळाडूंना, स्वरंजन आपल्या खेळाडूंना आपण सांगायचंय. पृथ्वीराज तुम्ही कॅप्टन म्हणून तुम्हाला मी वारंवार सांगत राहील, कारण मॅच आपल्याला वेळेत संपवायचे. 9 धावा धावफलकावरती आहेत, 18 चेंडू 43 धावांची गरज आहे. 14.33चा रिक्वायर्ड रेट आहे. प्रत्येक षटकामध्ये जवळपास 14.5 धावा बनवाव्या लागतील. आता वरच्या अर्धा धावा आपण कधी धरत त्या ठिकाणी कधी करत नाहीत, परंतु ते आपल्याला त्या ठिकाणी जे संख्या किंवा जो गणित आपल्या समोर त्यानुसार ते सांगावे लागते. प्रसाद गायकवाड षटक क्रमांक 2 घेऊन येतोय. चला चला पृथ्वीराज, आपण आपल्या खेळाडूंना पटपट खेळायला लावायचंय. मी तुम्हाला वारंवार सूचना करत राहील, कारण अंधार पडायच्या आतमध्ये कुणीही जिंकू द्या, विशालभाऊ आयर स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव जिंकू द्या किंवा युनायटेड क्रिकेट क्लब तळेगाव स्टेशन जिंकू द्या, फक्त मॅच वेळेत झाली पाहिजे एवढीच आयोजकांची अपेक्षा आहे. 9 धावा स्कोअर कार्डवरती षटक क्रमांक 2 सुरू होत आहे. प्रसाद लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. ओ चेंडू सुंदर फटका खेळलाय, परंतु फिल्डर तिकडे प्लेस केलाय. एकमेकाचा खेळ प्रत्येक खेळाडूला माहिती आहे आणि इथे प्रयत्न सोडून दिला. तानाजी रनआउट होत आहेत. तानाजी या ठिकाणी दुर्दैवीरित्या रनआउट झाले. बॅट्समन पळत यायचंय बरं का, चालत नाही, पळत यायचंय. बॅट्समनना विनंती आहे, आपण चालत नाही तर पळत यायचं ही विनंती असेल, कारण वेळ फार कमी आहे आपल्याकडे. षटक क्रमांक 2 सुरू झालंय. शेवटचे 17 चेंडू 42 धावांची गरज. तर मगाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच भूषण सहानी मैदानावरती उतरतो. भूषण साने मैदानावरती उतरतोय. आमच्या डीजेवाल्या मित्रांनो मला काल विनंती केली, सर मंकडिंगचा विषय समजून सांगा. आज त्यांना मंकडिंग पाहायला भेटलं मैदानाच्या आतमध्ये. सुरंजन गायकवाड सारख्या एका तगड्या बॅट्समनला तानाजी काकडे यांनी मंकडिंग केलं आणि तोही प्रकार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. ओ चेंडू हवेत आणि भूषण साने इथे बाद होत आहेत. काय बॉलिंग करतोय छोटा मुलगा, विकेट किपरनं झेल टिपलाय. त्यांच्या एकंदरीत बॉलिंग ॲक्शनवरून वाटतंय लेदर बॉल क्रिकेट नक्कीच त्यांनी भरपूर खेळत असावेत. क्लीन ॲक्शन आहे. बंटी भेगडे सुद्धा त्या ठिकाणी लेदर बॉल क्रिकेट भरपूर खेळतात. सुरंजन गायकवाड यांच्या पावसाळ्यामध्ये व्यायामाच्या पोस्ट आपण फेसबुकवरती अनेक वेळा पाहिलेल्या आहेत. वजन कमी कसं करावं, त्या ठिकाणी रनिंग कशी करावी, याच्या अनेक पोस्ट त्यांनी फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती पोस्ट केलेल्या सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. सुरंजन यांचं त्याबद्दल कौतुक आहे, सर्वांना ते मोटिवेट करतायत. 2 बाद 10 धावा धावफलकावरती आहेत. हरी पाडळे यांचे सर्वात लाडके खेळाडू म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे या पट्ट्यामध्ये, मुळशी मावळ पट्ट्यामध्ये. 2 बाद 10 धावा. पाहूया इथून पुढे मॅच कशी होईल. 16 चेंडू 42 धावांची गरज आहे. सामना संपल्याचं मी म्हणणार नाही. 1-2 मोठे फटके पाहता पाहता मॅचचा रंग रूप बदलून जाईल. ओहो सुंदर बॉलिंग, वाईट बॉल. लेट पण थेट निर्णय राज सायलू सरांकडनं आला. एका धावेन धावफलक पुढे जाईल. 2 बाद 11 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती सुरू आहे ते 2. प्रसाद गायकवाड या ठिकाणी बॉलिंग करतायत. यावेळी चेंडू ऑन साईडला खेळलाय. फटक्यामध्ये ताकद त्या ठिकाणी होती, परंतु फिल्डर तिकडे आहे. गॅप शोधता आला नाही. सुंदर थ्रो, एकच धाव मिळेल. सिंगल डबलनं काम भागणार नाही. सिंगल डबलनं तुम्ही जवळ जाल, परंतु त्या ठिकाणी मॅच जिंकू शकणार नाही. सुरंजन गायकवाड सुंदर सुरुवात सुरंजननं करून दिली. नंतर मात्र संदीप काडिलकर सरांनी काही आकर्षक फटके खेळले आणि त्या जोरावरती संघ आपण पाहतोय 50च्या पुढे धावफलक गेला.
चला चला पटपट खेळा. मला वाटतं 5-6 कॅप्टन तयार झालेत फिल्डिंग टीम मध्ये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये पाहूया काय होत आहे. ओहो, आणि हे कधी होतं ज्यावेळेस टीम जिंकण्याच्या मार्गावरती असते. तुम्ही हारू द्या बरं आणि मग म्हणा 5 जण कॅप्टन व्हा, मग ते म्हणणार पृथ्वीराजची चूक होती. मॅच हारू द्या फक्त, मग विचार करा. ही गंमत आहे क्रिकेट मधली. हारल्यानंतर कोणी जबाबदारी खांद्यावरती घेणार नाही. धावफलकावर धाव आहेत 2 बाद 12. पुढचा चेंडू. ओहो, हे ह्याच टीमचं नाही, सगळ्या टीमचं आहे. हारल्या पराभवानंतर जबाबदारी घ्यायला पुढे कोण येत नाही. विजयाचं श्रेय लाटण्यासाठी 1000 जण पुढे येतात. धावफलकावरती आपण पाहिलं 2 बाद 12 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदान सुरू असताना पाहूया आपण कशा प्रकारे षटक पुढे. अप्रतिम बॉलिंग प्रसाद गायकवाडनं आतापर्यंत टाकलेली आहे या ओव्हरमध्ये. ओ, हा चेंडू वेल लेफ्ट केलाय आणि पंचांनी तो डॉट ठरवलाय. पंचांनी तो डॉट ठरवलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 बाद 12 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 40 धावा. चला पटपट फिल्डिंग लावा पृथ्वीराज, पटपट पटपट फिल्डिंग लावा. अजून 12 चेंडू टाकले जायचेत. स्वतः पृथ्वीराज संघाचे संघनायक गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. 12 चेंडू 47 मी परवा दिवशीच पार्टनरमध्ये होताना पाहिलेत. तुम्ही लाईव्ह मॅच मला वाटतं टायगर पाहत असाल. त्या ठिकाणी विकी मुंडेच्या ओव्हरमध्ये 23 बनवल्या गेल्या आणि त्यानंतरचा शेवटचा बॉलर जो होता वैभव जगदाळे त्याच्या ओव्हरमध्ये 24 बनवल्या गेल्या. 12-47 2-3 दिवसापूर्वीच मी होताना पाहिलेत. इथे 12 चेंडू 40 पाहिजेत. परंतु तेवढं सोपं काम नाही मित्रांनो ते, कारण समोरची बॉलिंग सुद्धा तेवढीच तगडी आहे. पप्पू तोडकरनं 12 चेंडू 45 मला वाटतं केलेले आहेत. 12 नाही 10 चेंडूच काहीतरी 45 पाहिजे होत्या. मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, फिल्डर चेंडूच्या खाली येतोय आणि सुंदर झेल टिपलाय प्रसादनं. चला चला आहे तसं थांबा जागेवरती. शक्यतो बाउंड्रीवरच्या फिल्डरनं जवळ यायचं टाळा ही विनंती आहे, कारण 11 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. नवीन बॅट्समन पाहूया प्रणव बेगडे. आता प्रणवच्या खांद्यावर जबाबदारी असेल. बॉलिंगमध्ये प्रणवनं चांगली कामगिरी केली. पाहूया बॅटिंगमध्ये मोठी अपेक्षा प्रणवकडनं असणार आहे. शेवटचे 11 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. 11 गेंदेवर 40 रन, 11 चेंडू 40 धावांची गरज. पाहूया काय होतंय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती पृथ्वीराज परत आता सज्ज होत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा त्या ठिकाणी मारा करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. समोर फलंदाज आहे नितीन. नितीन त्या ठिकाणी स्ट्राईक एंडला बॅटिंग करतोय. ओ, नितीनचा हा प्रयत्न फसलाय आणि इथे मला वाटतं प्रणवसाठी नितीन आपली विकेट बहाल करतोय. चला पुढचे बॅट्समन पटकन या. मला वाटतं बेल्स खाली पाडली नव्हती म्हणून बॅट्समन थांबले होते. मला वाटतं आत्ता ते आउट होत आहेत. तिकडे फिल्डर आडवे उभे असल्यामुळे ती घटना दिसू शकली नाही. तर नवीन बॅट्समन जे मैदानावरती येत आहेत बबलू. पाहूया मोठ्या फटक्यांशिवाय विशाल भाऊ आयर स्पोर्ट फाउंडेशन संघाला सामना तसं जिंकता येणं आता अवघड होत जाईल. मोठे फटके, सामना संपल्याचं मी म्हणणार नाही. क्रिकेटचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. 10 चेंडू 40 धावांची गरज आहे. 2-3 मोठे फटके पाहता पाहता वातावरण बदलून जाईल. परंतु पृथ्वीराज ज्या प्रकारची बॉलिंग करतोय, मोठे फटके तो सहजासहजी मारून देईल असं वाटत नाही. ओ, सुंदर बॉल. परवाच आपण मला वाटतं कालच मॅच पाहिली. अक्षय गोडांबे न ती मॅच जिंकून दिली. 6 चेंडू 29 पाहिजे त्या शेवटच्या ओव्हरला. त्याच्या टीम मधले नंतर मॅन ऑफ द मॅच घ्यायला त्याला बोलवलं तर बाकी सर्व खेळाडू निघून पण गेले ते मॅच हारली म्हणून. 6 चेंडू 29 धावांची मॅच 4 षटकार 1 चौकार मारून जिंकून दिली त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये. 4 चेंडू 12 धावा. पुढचा चेंडू, हा चेंडू सुंदरले चेंज ऑफ पेस. गेल्या 3 दिवस मी इथं मैदानावरती. आज सकाळी मी सहज वजन चेक केलं तर माझं वजन 250 ग्रॅमनं वाढलेलं मला दिसलं. आणि ही सर्व करामत आहे निलेश अण्णा मोहिते यांच्या घरच्या डब्याची. धावफलकावरती आपण पाहतोय शेवटचे 8 चेंडू 40 धावांची गरज आहे. 8 गेंदेवर 40 रन, 8 चेंडू 40 धावांची गरज. पृथ्वीराज परत राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ, क्लीन बोल्ड. एका खोलवर टप्प्याच्या चेंडूवरती प्रणव बेगडेला क्लीन बोल्ड केलाय.
शेवटचे 7 चेंडू 40 धावांची आता गरज असणार आहे. आयोजकांचं खूप खूप कौतुक. पूर्ण हाफ त्यांनी कौतुक यासाठी आहे की 1-2 ओव्हरची क्वार्टर फायनल आपल्याला खेळावी नाही लागली आणि ते सुद्धा 11:15 मॅच सुरू होऊन. कारण त्याच्यामध्ये सर्वात जास्त मी कौतुक करेल आपल्या अंपायरिंग जोडीचं, राज सायलू सर आणि पुंडलिक सरांचं, माफ करा, की त्यांनी मैदान सतत हलतं ठेवलंय, मैदान शांत राहू दिलं नाही. त्यामुळे आपण ह्या 7 मॅचेस पूर्ण करू शकलो. कारण ड्यू फॅक्टरमुळं या मैदानावर थोडेसे उशिराने मॅच सुरू होतात. सुंदर लेग ब्रेक. याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपलाय. 5 बाद 12 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. मिडन टाकली, मिडन आली, मेडनवर आली मला वाटतं. ही या ओव्हरमध्ये पहिली मेडनवर बहुतेक असावी स्पर्धेतली, जी फार महत्त्वाच्या क्षणी पृथ्वीराज गायकवाड यांच्याकडनं आपल्याला पाहायला भेटली. पृथ्वीराज जगताप यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बळीराम. काय काय नावं जशी तशी लक्षात राहतात. बळीराम गोलंदाजी मार्कवरती आहेत. आला तसा भिरकावलाय चेंडू. प्रचंड मोठा तडाखा. षटकार 6 धावा. शेवटचे 5 चेंडू आणि 34 धावांची गरज. फार दूरवर खेळलेला षटकार. पण पाहिलं त्या चेंडू द्या पटकन. फिल्डर बाहेर जाऊ नका, कारण चेंडू आला तरी चुक एखादा दिवस तो भिजून येऊ शकतो. आलाय चेंडू आतमध्ये. 5 चेंडू आणि 34 धावांची गरज. राज आहेर सरांचं पूर्ण आज आरामदायक काम दिवसभरामध्ये जे आपल्याला पाहायला भेटलं. पुढचा चेंडू सलग दुसरा येतोय का? नक्कीच. शेवटचे 4 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि क्रिकेटचा खेळ आहे. थांबा, कुठेही जाऊ नका. क्रिकेटच्या खेळामध्ये फार काही काही चमत्कार घडलेत. 4 चेंडू 28 अशक्य वाटतंय, अवघड वाटतंय. अशक्य नाही, काहीतरी झालं जर चमत्कार सांगू शकत नाही. चमत्काराची अपेक्षा आहे विशाल भाऊ आयर स्पोर्ट फाउंडेशन संघाला. शेवटचे 4 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. पहिल्या 2 चेंडूवर कडकडीत षटकार आलेत. हा चेंडू हवेत आणि फार दूरवर फिल्डरच्या पोहोचलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. इथे पळापळ सुरू आहे अजूनही. चेंडू थांबला नाही. चेंडू जातोय. मला वाटतं धावा पळून काढल्या नाहीत. पळून काढल्या असं तरी 5-6 धावा मला वाटतं आल्या असत्या. क्रिकेटचा खेळ आहे, काय सांगता येत नाही. किती, एकच धाव काढली का? 2 काढल्या मला वाटतं. 2 काढल्या. शेवटचे 3 चेंडू आणि 26 धावांची गरज. 3 चेंडू आणि अरे तिकडे पहा, तो खेळाडूला मला वाटतं काहीतरी दुखापत झाले. बहुतेक त्यांचा पाय मुरगळलाय तिकडे. बहुतेक त्यांचा पाय त्या दिशेला मुरगळलेला आहे. त्यांना उचलून कोणीतरी बाहेर न्या. दोघांनी उचलून तिकडनी बाहेर न्या आणि मग आपण मॅच चालू करू. तीन चेंडू 26 धावांची गरज. इथे सुद्धा विरोधांनाच नाही का. हनुमंत मला वाटतं सकाळी त्यांचा पाय मुरगळला होता. पहिल्याच बॉलला फर्स्ट बॉल त्यांनी जो टाकला तिथे त्यांचा पाय मुरगळला. त्यानंतर थोडी दुखापतग्रस्त ते होते. आधार द्यायचं काम विरोधांनाचं आहे प्रत्येक ठिकाणी. हा चेंडू ऑन साईडला खेळलाय. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. त्यावरती घेतली गेलेली, कारण भरपूर क्रिकेट. चौकार 4 धावा. प्रसादान आळंदीकडनं वीरेंद्र मोहिते यांनी फार मोठं नाव त्या ठिकाणी आपलं गाजवलेलं आहे. धावफलकावरती आपण पाहतो शेवटचे 2 चेंडू 22 धावांची गरज. चेंडू द्या, जुना चेंडू आतमध्ये द्या. 2 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. वा, चांगलं थ्रो करताय तुम्ही पण. दोन चेंडू आणि 22 धावा. काय होतं या मॅच मध्ये.
सुंदर अशा प्रकारची गोलंदाजी बळीराम. ओ यावेळेस मोठा फटका होता, परंतु तिकडे फिल्डर आहे. फलंदाजानं झेल टिपलाय. शेवटचा एक चेंडू आणि 22 धावांची गरज. पाहूया सेमीफायनलला पोहोचणारा पहिला संघ ठरतोय का. युनायटेड स्पोर्ट्स क्लब तळेगाव स्टेशन. चेतन भेगडे नवीन फलंदाज मैदानावरती येत आहेत. सेमीफायनलला पोहोचणारा पहिला संघ ठरतोय का. फक्त एक चेंडू दूर आहे. डायरेक्ट फायनल. बर 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 हो बरोबर आहे. माफ करा, डायरेक्ट फायनलला पोहोचेल त्या ठिकाणी मॅच जिंकणारा संघ. पुढचा चेंडू. ओ आणि या नो बॉल. अजूनही वाट पाहावी लागेल, कारण ओपनचे 2 हाफ आहेत. त्यामुळे आज जिंकणारा संघ जो आहे मावळ तालुका असोसिएशनचा अंडर जे 8 संघ तो डायरेक्ट फायनल मध्ये जाईल. बरोबर आहे. एक चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. पाहूया काय होतंय मैदानाच्या आतमध्ये. ओ वाईट बॉल. सामना संपायला तयार नाही. मला वाटतं बळीराम यांना लवकर घरी जायचं नाही असं एकंदरीत त्यांच्या बॉलिंग वरनं वाटतंय. एक चेंडू 20 धावा. हो जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र याचबरोबर युनायटेड स्पोर्ट्स क्लब जाऊन पोहोचतोय फायनल मध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन. युनायटेड स्पोर्ट्स क्लब जाऊन पोहोचतोय फायनल मध्ये. हार्दिक अभिनंदन. संदीप गाडीलकर आणि कंपनी, पृथ्वीराज आणि कंपनी, स्वरंजन गायकवाड आणि कंपनी, बळीराम आणि कंपनी, पृथ्वीराज जगताप या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच चे मानकरी.